आज ब्राह्मणवाडा गावामध्ये आजपासून म्हणजे सकाळी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। सकाळी रास्ता रोकोचं आंदोलन होतं आणि कुठल्याही प्रकारचं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन एक अर्धा तासातच पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आमच्या आंदोलनाचे जे सब्जेक्ट असतील मग ते PWD डिपार्टमेंट उशिरा आलं होतं, उशिरा आलं होतं, परंतु आम्ही दिवसभर एल्गार पुकारलेला आहे, आंदोलन पुकारलेलं आहे। त्या संदर्भामध्ये या ठिकाणी पोलीस निरीक्षक PI साहेब या ठिकाणी आले, त्यांच्याकडे आम्ही निवेदन देऊन त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही पाठीमागे घेतलेलं आहे, परंतु कायमस्वरूपी दारूबंदी त्याचप्रमाणे कोटा ब्राह्मणवाडा रस्ता हा जो 23 नंबरचा राज्यमार्ग आहे हा नवीन राज्यमार्ग आणि त्याचप्रमाणे जलजीवनच्या संदर्भात जे निकृष्ट दर्जाची कामं असतील, अपूर्ण कामं असतील त्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाचं जे आंदोलन चालू केलेलं आहे ते आता या ठिकाणी अविरतपणे चालू आहे आणि जोपर्यंत आमचं समाधान या प्रश्नांमध्ये होत नाही तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी हे आमचं आंदोलन चालू राहील। या ठिकाणी दारू आंदोलन जे आम्ही हाती घेतलेलं आहे, सविस्तर जर सांगायचं म्हटलं तर ब्राह्मणवाडा गावामध्ये नियमितपणे म्हणजे दारूबंदीचाच ठराव कायम आहे, परंतु अवैधरित्या या ठिकाणी दारू विकली जाते। आपल्याला माहीतच असेल, एक 10 दिवसापूर्वी आज या मुलाची आमच्या चुलत भाऊ आहे तो त्याची आज दसक्रिया या ठिकाणी होती आणि एक 35 वर्षाचा तरुण या ठिकाणी या दारूला बळी पडलेला आहे। आणि आपण पाहिला तर दारूबंदीच्या मध्ये आम्ही काम करत असताना दारू धंदेवाल्यांकडे रेड किंवा त्यांची चौकशी करण्यासाठी गेलेला असताना अगदी एक्साईजचे डिपार्टमेंट किंवा पोलीस डिपार्टमेंट उपस्थित असताना देखील त्यांच्याकडून आर्यावीची भाषा या ठिकाणी लोकप्रतिनिधींना किंवा इतर ग्रामस्थांना होते आणि पोलीस या ठिकाणी त्याची मजा बघतात आणि म्हणूनच या ठिकाणी खेदाची बाब आहे की नक्कीच यातून आम्हाला कुठेतरी पोलीस डिपार्टमेंट आणि त्यांची मिलीभगत असण्याचा वास या ठिकाणी येतो आणि म्हणूनच या ठिकाणी दारूबंदीचं आंदोलन, उग्र आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडलेलं आहे आणि या ठिकाणी उपोषण देखील आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे। दारूबंदीच्या बाबतीत सांगत झाले सामाजिक, आर्थिक आणि आरोग्याविषयी एक भयानक प्रश्न या ठिकाणी तयार झालेले आहे। सकाळी आंदोलन चालू असताना देखील या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट उभा असताना देखील दारू पिणारी माणसं त्यांच्यामध्ये येऊन त्यांच्या समोर जर पडत असतील आणि त्यांच्याकडून अपेक्षित अशी कार्यवाही होत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे। आणि पोलीस डिपार्टमेंटला ज्यावेळेस पत्रव्यवहार केला, निवेदनं दिली, त्यांच्याकडून आम्हाला असं सांगण्यात येतं की आमच्या हातात एवढंच आहे, आम्ही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करू शकतो, परंतु याच्यातला अटक करण्याचा आमच्याकडे अधिकार नाही, हे अधिकार आमच्याकडे नाही, ते अधिकार आमच्याकडे नाही। मग या गावकऱ्यांनी किंवा समाजातील सर्व घटकांनी याविषयी न्याय कोणाकडे मागायचा असा एक प्रश्न या ठिकाणी, मोठा प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे। आणि अशी किती साईनाथ गायकर यांचे बळी गेल्यानंतर नेमकं प्रशासन जागं होणार हा प्रश्न आतापर्यंत अनुत्तरितच आहे आणि म्हणून आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। बोला। आज आम्ही ब्राह्मणवाड्यामध्ये ब्राह्मणवाडा ते गोटा, ब्राह्मणवाडा ते कोतूर आणि आमच्या गावांतर्गत मुक्तादेवीची वाडी ते हाट या रस्त्यांच्या आणि शिंदेमाता ते येळशेत या रस्त्यांच्या संदर्भात आम्ही सकाळी रस्ता रोको आंदोलन केलं। खरं तर रस्त्याच्या विभागाचे अधिकारी इथं आले होते, परंतु फारसं समाधानकारक उत्तर त्यांनी दिलेलं नाही। त्यांच्या वरिष्ठांकडून ते माहिती मागून या संदर्भात ते कार्यवाही करणार आहे। त्यामुळे आम्ही रस्ता रोको तर सकाळी थांबवलं, परंतु आम्ही उपोषणाचे पत्र संबंधित विभागाकडे दिलं होतं आणि आम्ही आमच्या उपोषणावर आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत काम राहणार आहोत। ब्राह्मणवाडा गावामध्ये साईनाथ कैलास गायकर यांच्या दसऱ्याच्या निमित्ताने आज या गावामध्ये व्यसनमुक्तीच्या विरोधात आज ब्राह्मणवाडा गावामध्ये आज सर्व महिला रस्त्यावर उतरून व्यसनाचा अधीन गेलेला साईनाथ असे आपल्याला किती साईनाथ बघावे लागले आणि किती बघणार। मी प्रशासनाला मी विनंती करते की आज जर ब्राह्मणवाडा गावामध्ये दारूबंदी जर झाली नाही तर आम्ही पुन्हा एकदा आज जसं सुभाष गायकर यांनी आम्हाला उपोषण केलेलं आहे
तसंच आम्ही महिलाही दारू बंदी जर झाली नाही तर आम्ही असंच महिलांना घेऊन मी आमरण उपोषण करणार आहे. तर या प्रशासनाने याची दाद घ्यावी आणि याच्यावरती कारवाई करावी. त्याचप्रमाणे आज दुसरे प्रशासनाला सांगते, आज रस्त्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे रस्ते खराब आहे. रस्त्यामध्ये रोडमध्ये रस्ता तेच कळत नाही. आज ब्राह्मणवाडा गावासाठी आज एवढं मोठा गाव, ब्राह्मणवाडा 12 गावाच्या 12 वाड्यांचं गाव, परंतु पाण्याची समस्या आम्हालाच का? आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असंच आमरण उपोषण चालू ठेवणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पाण्याच्या संदर्भात दादांनी आंदोलन केलेलं आहे, रस्त्याच्या संदर्भात आंदोलन केलेलं आहे. गावातील लोकांना, लोकांना, वाड्या वस्त्याच्या लोकांना रोड नाहीये, रोड झालेला आहे तर त्याचं डांबरीकरण नाहीये. तर अशा ह्या संकटाला, प्रत्येक गोष्टीला नाही कितीतरी समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर ह्या कुठेतरी ह्या मागण्या ज्या आहेत नागरिकांच्या त्या मान्य झाल्याच पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट, जर दारूबंदी जर झाली नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार, हे मी प्रशासनाला सांगते. आज आम्ही सर्व महिलांना होता पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरणार आणि याच्यावरती. आणि ज्यावेळेस मी आंदोलन करणार त्यावेळेस मी प्रशासनाला सांगते की कोणतंही लेखी निवेदन देऊन काहीही देणार नाहीत आणि असंच आमरण उपोषणला बसणार आहे. जर मला अटक झाली तरी मी त्याची पण माझी तयारी आहे. तर मी प्रशासनाला विनंती करते की आमच्या ज्या गावातील मागण्या आहेत, आज दादा उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही ते पण आमरण उपोषणला उठणार नाही. एवढंच सांगते. धन्यवाद. या आंदोलनाबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. आमच्या कार्यकर्त्यांना या आंदोलन काही विशिष्ट मागण्या मांडून नंतर मागे घ्यावं हे आवाहन करण्यासाठी आलेलो आहे. आपले पीआय नवीनच तालुक्यामध्ये आलेले आहेत, त्यांना आम्ही नक्कीच संधी देणार आहोत. त्यांना त्या आनंदाला भेटून हे सारे प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले. सर, इतर तालुक्यातल्या आणि आपल्या तालुक्यातल्या दारूबंदी आंदोलनामध्ये फरक आहे. आमच्या तालुक्यातली कार्यकर्ते दारूच्या प्रश्नामध्ये कुणाला तरी त्रास द्यायचा, कुणाला तरी सुपारी घ्यायच्या, कुणाची तरी मिटवामिटवी करायची यासाठी दारूबंदीचं आंदोलन करत नाही. त्यांना या तालुक्यातल्या माय बहिणीचं दुःख करत असतात. आज या गावामध्ये शोक आहे. या आल्या ठिकाणी बसलेली ही जी माणसं आहेत ही स्मशानभूमीमध्ये दावा करून थेट रस्त्यावरून बसलेली एक आपल्याला आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज दावावरून घरातले आश्रम बसून ही सगळी माणसं आणि माय माऊली घरी न जाता या ठिकाणी आंदोलनाला बसतील, ही वेदना आपण समजावून घेतली पाहिजे. याचं कारण एक तरुण आमचा या गावातला एक तरुण याच ठिकाणी त्याचा 10 दिवसापूर्वी मृत्यू झालेला आहे. आणि किती मृत्यूची वाट काय कारण त्या अकोल्याच्या शाहूनगरमध्ये मी अभ्यास केला. 359 कुटुंब आहेत आणि 359 कुटुंबामध्ये 10 वर्षात 23 माणसं गेलेली आहेत. तालुक्याच्या प्रत्येक गावागावात आज अशा प्रकारचे मृत्यू झालेल्या तरुणांची यादी आणि त्यांचं वय हे 30 किंवा 35 वर्षापेक्षा जास्त नाही. तालुक्यामध्ये देशी दारूची पहिली दुकानं फक्त 3 गावांमध्ये आहेत. त्यात बंद झालेले आहेत. अकोल्यामध्ये 3 दुकानं आणि शेतीची 2 दुकानं, 2 गावांमध्ये 2-5 दुकाने असताना आज तालुक्यातल्या 50 पेक्षा जास्त गावांमध्ये दारू मिळते. हे कसं समजून घ्यायचं? आज तालुक्यामध्ये सिन्नरून दारू येते, आज तालुक्यात संगमनेरून दारू येते, आज तालुक्यात आरेफाट्यावरून दारू येते, नारायणगावरून दारू येते, घाटावरून दारू येते. आज दारूचं डम्पिंग ग्राउंड आपल्या तालुक्यात झालेले आहे देशी दारूचं. आणि म्हणून सातत्याने कुठेतरी दारू सापडली की आपली सुरुवात काय करतात करणार, सातत्याने बोलत राहणार, तुमच्याकडे येणार, पोलिसांना कॉल करणार, एसपीला कॉल करणार. किती दिवस हेच करायचे. आज दारूबंदीमध्ये मी जवळजवळ 12 वर्षापासून काम करतोय. अनेक पोलीस अधिकारी येतात जातात, आम्ही सारखे निवेदन देतो, या गावात दारू सापडली, तिथे गाडी घाला, हे घाला, ते घाला. म्हणजे आज माझा इतका अभ्यास झालाय की मी दारूचा धंदा सुरू केला तर ₹1 कोटी मी दिला असं वाटलं.
की मला अक्षरशः कुठून गाडी काढायची, कुठून आणायची, कोणत्या गडावर पाठवून गाडी काढायची सगळं मला माहित झालं. डस्टर गाड्यांचे नंबर पाठ झाले मला. 101 डस्टर, काळ्या रंगाची गाडी, पिवळ्या रंगाची गाडी, सगळं पाठ झालं. आणि म्हणून सुभाष गायकवाडांनी आंदोलन जाहीर केलं तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की आम्हाला रस्ता रोको करून लोकांची अडवणूक करायची नाही. मी सकाळी पोलीस साहेबांशी बोलून ते सांगितलं की आमचे लोक अडवणूक करण्याच्या मानसिकतेचे आहेत. पण त्याच्या थांबवण्याचा काही फायदा घेऊन प्रशासनानं केवळ फक्त आजच्या तात्पुरता मार्ग काढावा अशा पद्धतीची भूमिका घेऊ नये. ज्या आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत कायमस्वरूपी, आमच्या प्रमुखच्या 4 मागण्या आहेत की परत दारू हा विषय या गावामध्ये एकटा कामा नये. दुसरी मागणी, जे गुंड गुन्हेगार बायकांचे तळतळ घेऊन या गावामध्ये दारू विकतात त्यांच्या तडीपारीचा जो प्रस्ताव करायला त्याचं मी स्वागत करतो. पण तो प्रस्ताव प्रांतांकडे आमच्या जाऊन 2-3 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. प्रांतांना मी सुद्धा काम करतो, आम्ही सुद्धा करतो, आम्ही येतो तुमच्याबरोबर समजून. पण हे जे या गावातले गुंड आहेत दारू विकणारे तडीपार झाले. तिसरी मागणी, बऱ्याचदा सगळं वाईटपणा पीआय अंगावर घेतात. माझं म्हणणं असं की पीठ अंमलदार आपण काम करतो. या गावांचे जे पीठ अंमलदार आहेत, या गावांचे जे पोलीस पाटील आहेत, या गावांमध्ये तुझं जे प्रशासन आहे, या प्रशासनाला तुम्ही उत्तरदायी बनवा. या गावामध्ये जेव्हा दारू सापडेल तेव्हा तुमचं कानूनी अर्थ नोटीस तुम्ही घ्या. तुमच्या पीठ अंमलदाराची पाहिजे आणि सारखी दारू सापडला त्याच्यावर शिस्त लावण्याची कारवाई झाली पाहिजे. मागच्या आजपर्यंत दारू सापडलेल्या याच्यामध्ये पीठ अंमलदारावर काय कारवाई केली हे सुद्धा तुम्ही सांगितलं. आणि म्हणून पीठ अंमलदारावर कारवाई होत नाही. आणि चौथी मागणी, ही दारूचं खोकं तुमच्याकडे येतं त्याचे प्रस्ताव करून तुम्ही एक्साईज कडे दिले पाहिजे. आणि ज्या दुकानातून दारू येते त्या दुकानांना सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारण दारू इथे आकाशातून येत नाही किंवा जमिनीतून होत नाही, ती कुठेतरी लायसन्सच्या दुकानामधून येते. तुम्ही आम्हाला त्याचा प्रस्ताव करून द्या, एक्साईजचा पाठपुरावा करायची जबाबदारी माझी. त्या दुकानाचं लायसन्स रद्द होण्यापर्यंत आपण पाठपुरावा करू. आणि म्हणून तुम्ही नवीन आहात समजू शकतो, पण इथून पुढे मात्र अत्यंत आग्रह भूमिका तुम्ही घ्या. आणि एक 25 गाव आहेत त्याची यादी मी तुम्हाला पहिल्या दिवशी दिली. त्या 25 गावांवर जर लक्ष केंद्रित केलं, अनेक गावामध्ये गावकरी वाईटपणा घ्यायला तयार नाही, पण आमच्या सुभाष गायकवाडांचा जन्मच वाईटपणा घेण्याचा. आणि सातत्यानं हा माणूस काही सगळे गावकरी वाईटपणा घेतात. मी स्वतः या ठिकाणी रामरक्षक दल स्थापन केलं होतं, पण रामरक्षक दलाला सुद्धा या दारूच्या यांनी दाद दिली नाही. आणि म्हणून मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपलं उपोषण चालू ठेवू, प्रशासनाला आपण सहकार्य करू. प्रशासनाने आम्हाला शब्द दिला पाहिजे, नुसतं शब्द नाही तर कालबद्ध दिलं पाहिजे की तडीपारी किती होणार, तुमच्या पीठ अंमलदारावर तुम्ही कारवाई काय करणार, इथे दारू थांबवण्यासाठी काय करणार, आणि दारू थांबवलेले खोक्यांचं एक्साईज पर्यंत काय करणार, याच्याबद्दल साहेबांनी बोलावं. आणि त्यानंतर समिती हे जे असतात आंदोलन होत आहे, दारूबंदी, पाणी आणि रस्ता या 3 मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. या आंदोलनासाठी उपस्थित असलेल्या कोळी साहेब असतील, आपले कुलकर्णी साहेब असतील, सावंत साहेब असतील. साहेब, कुलकर्णी साहेबांनी जे सांगितलंय की ही अंमलदारावर कारवाई झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर पोलिसी खात्या जर असावा शक्यच नाही, आयोग दारू धंदा हा चालूच शकत नाही. त्यामुळे माझ्या भगिनीची जी मागणी आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील आणि कारवाई तुम्ही नक्कीच त्याच्या अपेक्षा करतो. दुसरी मागणी जी आहे आपली जी रस्त्यांची मागणी, हे दुसरं आंदोलन आहे. पहिल्या 2024ला पायी मोर्चा त्याच्यापासून तर आपल्यापर्यंत पायी मोर्चा झाला होता. त्यावेळेस जर मागणी केली होती त्यावेळेस प्रशासनाने शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं, परंतु आज 3 वर्ष झाले कुठल्याही त्याच्यावर ऍक्शन शासन आणि प्रशासनाकडून झाली नाही. त्याच्यानंतर कोकणे गावामध्ये आंदोलन झालं. आज सार्वजनिक आंदोलन उपस्थित नाहीये, त्याचा सर्वात प्रथम आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आज उपस्थित राहायला पाहिजे होतं. हा राज्यमार्ग आहे, राज्यमार्ग कशा पद्धतीचा असतो आणि हा राज्यमार्गाची अवस्था जर अशी केली असेल त्याला जबाबदार शासन आणि प्रशासन आहे. आणि हे आंदोलन झालं
तुमच्याकडे अभिनंदन करतो. कृपयानंतर आज तुम्ही रस्त्यांसाठी आंदोलन राबवण्यासाठी आंदोलन पाहण्यासाठी आंदोलन करताना तुमच्या ब्राह्मणाला मनापासून अभिनंदन करतो. आणि तिसरी गोष्ट जयजवान ब्राह्मणाला बाबतीत कोणत्याही परिस्थिती नाही येत आहे. पूर्ण तालुक्याची परिस्थिती जयजवानमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जयजवानमध्ये झाला. माझ्या लक्षामध्ये आमच्यामध्ये ही परिस्थिती आहे. जयजवानचे अधिकारी तर आले, त्यांनी ते सांगतात, परंतु इकडून पुढं गायकर साहेब जयजवानच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांना एक गुण काय 5-5 वर्ष होत नसतं आणि त्या ठेकेदारांना कामाच्या प्रशासन करत असेल तर बेचूक आहे. आम्हाला वाटतं की घेतात आपण त्यांच्या फोटो किंमती काम काम आम्हाला घेतात आम्हाला वाटतं की कशासाठी घेतात सटलमेंटसाठी नाही. जलजीवनच्या कामात खूप मोठ्या वाटण्याच्या झाला तालुक्यात पूर्ण देशात झालेला आहे. त्यासाठी गुन्हावाद तुमचं अभिनंदन करतो. आणि साहेब मी तुम्हाला शेवटची विनंती करतो, दारू म्हणजे आपल्या मायेचं ते आशीर्वाद तुम्हाला भेटतील. आणि तुम्ही आम्हाला माहिती घेतली नाही आम्हाला करणार पैसे गोष्टीचा एक आश्वासन द्यावं मी तुम्हाला विनंती करतो. आणि काही साधा करून त्यांनी पुढे आपण एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलन या गावात एवढं भरपूर साथ दिली आणि त्यानंतर मग काही दिवसांनी पुन्हा त्याची झाड खायसाठी चालू झाली. नाही ना माहिती दारू पुन्हा सुरुवात झाली. त्याच्यानंतर काही दिवस काय गोष्ट उठून गेली म्हणजे आपले पिणारेच नव्हते ते मला विचारत होते आपल्याला खोटं केलं दारू तर मी त्याला विचारलं होतं जेव्हा मी दारू मध्ये जेव्हा खोटं बसलो होतो तेव्हा तुमचं योगदान नक्की काय होतं. आज सुद्धा तुम्ही जेव्हा काय प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही आठवलं पाहिजे जेव्हा गाव आंदोलन करत होतं तेव्हा म्हणजे त्या आंदोलनामध्ये काय होतं तुम्ही तर बघितली आहेत का तर त्याचा प्रश्न उत्तर नाही असेल तर तुम्हाला तो विचारायचा अधिकार नाही. काय वाईट वाटेल मी बोललो. आता गेले काही दिवसांपासून आपण वारंवार 1.5-2 महिन्यातून आपण याला वाचलेला होतो. वेगवेगळे माणूस त्याच्यात आपण काम होतो त्या माध्यमातून बातम्या सगळ्यांनी पाहिजे. या बातम्या लावल्यानंतर ते जे दारू विक्रेते ती दारू बंद होत नाही पण होतं काय त्यांना मोठा दंड होतो. आता एवढ्यात आपण बातम्या लावल्यानंतर 15 ते 20 दिवसात 15-1 लाखाचा जवळपास दंड झाला. त्याच्यानंतर काही जणांचे पंचनामे झाले. पंचनाम्याला मी तिथे गेलो सुद्धा होतो. एखादा दारू विक्रेता उठतो तो म्हणतो की तू आमच्याकडे आला म्हणजे तुला दुसऱ्याचा हप्ता भेटलाय म्हणून तो आमच्याकडे बातमी बनवायला आला. तो माझ्याकडे म्हणजे जातीमध्ये आरोप केला जातो. एखाद्या आंदोलनात आमच्या जातीमध्ये म्हणजे आरोप केला जातो. एक महिला मला म्हणजे तुम्हाला दारू विकायची म्हणून महिला मला चप्पल घेऊन मारायला आली का तर मी त्यांच्याकडे गेलो म्हणून. वारंवार आपण याच्या बातम्या लावतो. माझ्याकडे एक दिवस मला उठून असतात घरचे उठून एक दिवस मला म्हणजे नको या दारूच्या बातम्या लागतो पण तुझ्या जीवन भेटायला लागलो. आपण रिसर्च पोलीस स्टेशनला DYSP सोनवणे साहेबांची आपण तक्रार केली की साहेब माझ्या दिवसाला लोक आहे आपण पोलीस कंप्लेंट केली. त्याच्यानंतर एक पोलिसांकडून मला त्याच्यात आम्ही काय कारवाई केली. आमचा महाराष्ट्र राज्य पत्रकार गाव करायचं की म्हणजे तू जर चुकलं आता शिवाजी महाराज जो माझ्या मागे पत्रकार संघ तू काय गावचे नको म्हणजे जे आमचे पत्रकार बांधले त्यांनी कधी साथ सोडली नाही. आता थोडक्यात संदीप पापळे एक पत्रकार हे सुद्धा म्हणले की आम्ही या लढ्यात तुमच्या बरोबर या ज्या माता भगिनी यांनी कधी साथ सोडली नाही. आता म्हणजे आज सकाळपासून आपले आंदोलन चालू आहे. अजूनही आपल्या बांधवांना म्हणजे जी आज आपल्या घरापर्यंत आलेली माझ्या घरात पण दारू नाही तरी मी बातम्या लावतोय किंवा नको एखाद्याचा प्रपंच इतकेच काही माता भगिनी बनलेली आहे. त्यांची मुलं माझी मित्र होती आज ती गेली दारू
आता तुमच्या घरापर्यंत आग आली तरी तुम्ही दाखवत नाही, तुम्ही लांबून पाहताय माझ्या. आता म्हणजे काय गोष्टी माझ्या तुम्ही जागा कधी होणार. आज आपण आंदोलन करणार मला नाही वाटत. म्हणजे मला आता हे मुख्यमंत्री साहेब आहे याच्या माध्यमातून आपण काम केली आणि एवढं आपण काम करतोय तर मला नाही वाटत की पोलिसांनी जर ठरवलं तर ती लोकांच्या मला एक डायलॉग पोलिसांनी जर ठरवलं तर मंदिराबाहेर त्याच्यापासून तुम्हीला जाणार नाही. मला चांगलं वाटतं. तर पोलिसांनी जर ठरवलं तर ह्या ग्रामवाड्यातली दारू बंदी कायमस्वरूपी होऊ शकते. पोलिसांच्या कोणी नाही मी असं समजतो. त्याच्यामुळं पोलिसांनी हे मनावर घ्यावे आणि ही अवैध दारूबंदी गाड्या सोडू नका तिथून आणि ना थोडं सहकार्य करा, आठवाडा करू नका. जर पोलिसांनी ठरवलं तर ही दारूबंदी प्रत्यक्षात येऊ शकते एवढं सांगतो. आणि आपल्या घरात अजून एक साईनाथ होऊ नये अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि जी लोक लांबून पाहतात त्यांनी अजूनही देऊन बसावी. माझ्या आकाराची विनंती आहे.